झाले आणि आपण इला आता स्वामींच्या मठात बा या गरमीत भात बनवतात. सह्याद्री गणेश बोनसरी स्वामी मठामध्ये एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेच नारायण तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज स्वामींचं प्रकट दिन असा, स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन असा. तर मित्रांनो, जाता आपण आता डांबरे कानडेवाडी तिकडे कानडेवाडीत जातो. आज आपण मठात चालला स्वामींच्या. असं प्रसन्न असं वातावरण, मस्तपैकी असं माहोल असा, पाठीमागे येऊन बघू शकता. सकाळ असा वाजलेत 9 आणि तिकडे म्हणजे डांबऱ्यात कानडेवाडीत आज मठात खूप सारे असे कार्यक्रम होत असतात. तर मित्रांनो, दुपारी महाप्रसाद असतात, संध्याकाळी पालखी असतात आणि अजून सारे असे कार्यक्रम आपल्या तिकडे असतात डांबरे कानडेवाडीने. आपण आता चालला डांबरे कानडेवाडी. तर वाजले सकाळचे 9. प्रसन्न असा वातावरण, मस्तपैकी असं व्हिडिओ होतोला. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असेल सबस्क्राईब करणार तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुमका असे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो भेटत जातात. चला तर मित्रांनो, अजून एका कोकणच्या तुमका नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा पूर्ण झाले आणि आपण इला आता स्वामींच्या मठात आपल्या बंडून आणि आव्हान सोडल्यान आणि आपण आता इला स्वामींच्या मठात जाऊया. बरोबर वाजलेच 9:15. इला आपण आता स्वामींच्या मठात हातपाय धुऊया. तुमचे सत्यवान भाऊ आणि आमचे एक काका लाईटिंगचं वगैरे काम तुम्हीच घ्या. लाईटिंग तुमची जाणार हो. स्वामी प्रकट दिनाच्या निमित्त या डांबरे स्वामी मठामध्ये एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आम्हाला यांनी सहकार्य केलं, याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो. या ठिकाणी या सहकार्य करण्यामध्ये आपल्या डांबरेचे जे सरपंच किरण कानडे, उपसरपंच बिजारी आणि सदस्य आहेत साठव. त्याच्यानंतर भाजप बूथ प्रमुख आपले अभिषेक या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बाकीचे सर्व उपस्थित आणि आपले नेहमी आम्हाला सहकार्य करणारे शिक्षक साहेब यांचं सर्वांचं आणि स्वामी भक्त आणि या ठिकाणी नियोजित केलेले आपले दादा कोरडे यांनी याला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे डॉक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सर्वांचं स्वागत करूया. आणि आपलं शिबिराचं रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. सुरुवातीला मी 8 वाजता बोलवलं लोकांना आयोजन केलं आहे. हे आपली जबाबदारी आहे एक प्रकारची. ती जबाबदारी आपण स्वीकारली आहे आणि उद्घाटन आपण आपले स्वामी समर्थांचे मठाचे अध्यक्ष साहेब यांनी सरपंच यांना आदेश करेल. हे आपलं शिबिर आयोजित करायला प्रोत्साहन करणारे आमचे दादा कोल्हे आणि त्यांचे टीम यांना डॉक्टर दादा कोल्हे, ते पोलीस अधीक्षक या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. या मठाच्या मार्फत यांच्या सर्वांचे धन्यवाद देऊन मी रक्तपेढी आपण मागच्या महिन्यात कणकवली इथे चालू होते. आता एक शाखा नगरला आहे. आपण कणकवलीमध्ये 24 तास ब्लडची सेवा चालू केली आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कुठेही ब्लड लागतं आपण आपल्या इथून देऊ शकतो. ते सर्व्हिस बेस्ड काम करायचं हे समोर ठेवलं आहे.
जर कुठे पेशंट ऍडमिट हा, असेल अकरापर्यंत या. आपल्या शहरात तर आपण आपला माणूस तिकडे पाठवतो जो पेशंटचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो आणि ब्लड बॅग क्रॉस मॅच करून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे लोकांना अगदी हॉस्पिटलला ओरसला जाऊन ब्लड आणायची आता गरज नाही. तुमच्या जितक्या जास्त मित्रपरिवाराला रक्तदान शिबिरं घेण्यासाठी सांगू शकाल की जास्त मदत आमची होणार. कारण उन्हाळ्यात पूर्ण महाराष्ट्रात रक्ताचं शॉर्टेज असतं. जितकी लोक रक्तदान करतील तितकं पेशंटला त्याचा फायदा होणार. श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डांबरे तसेच रक्तसिंधू मित्र परिवार कणकवली आणि नवजीवन ब्लड सेंटर कणकवली यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या आपल्या रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच नवजीवन रक्त ब्लड सेंटर येथील पवार मॅडम तसेच त्यांचे सहकारी दादा कोरडे यांचे सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मनापासून या ठिकाणी येऊन या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला, आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच या पूर्ण शिबिराला ज्या ज्या मित्रमंडळींनी आम्हाला सहकार्य केलं, सहभाग घेतला, रक्तदात्यांनी सहभाग घेतला, त्या सर्वांचे मी श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डांबरे या संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शन झाले असं जाहीर करतो. धन्यवाद. ब्लड डोनेट करतात हा स्वामींचं प्रकट दिनाच्या यानिमित्त. तर आपण एक आपलं सामाजिक कार्य म्हणून राबवतात. आध्यात्मिक सोबत सामाजिक कार्य तिकडे पण सगळेजण आहेत आणि बाकीचं अन्नछत्र रंग दाखवत आहे. बा या गरमीत भात बनवतात. आपण अन्नछत्राच्या इकडे असा तांदूळ निवडतात पिठांचे. इकडे जेवण निवडत होतं आपल्याकडे. सह्याद्री गटेश गोलसरी ओके. इकडे प्रत्येकाला 5-5 वेळा घाला. शुक्राय नमः हेमवन्दनानां वैद्यानां परमगुरु सर्वशास्त्रप्रोक्तानां भागवतं प्रणमाम्य. शुक्राय नमः हेमवन्दनानां वैद्यानां परमगुरु सर्वशास्त्रप्रोक्तानां भागवतं प्रणमाम्य. शुक्राय नमः नीराञ्जनस्तनावसमरूपग्रहण्यामृजं छायानादण्डसम्भूतं नमामि शनैश्वरं. शनैश्वराय नमः नीराञ्जनस्तनावसमरूपग्रहण्यामृजं छायानादण्डसम्भूतं नमामि शनैश्वरं. शनैश्वरं सगळं चालू आहे आणि बाकी सगळे पूजेची वेळ झाली. त्यांची उठी भरा एक नाव्या महाराज
आज आपलं हे स्वामींचा उत्सव त्या दिवशी आपण दरवर्षी घेतो. ही सत्याची पूजाही आनंद आहे. तुमच्या गावच्या देवाचा विडामान करणं मान्य करून घ्या. कार्याला स्वामी म्हणून कार्य आनंद आनंद करा. त्याचप्रमाणे खंड असून गजानंतर गांगोबावली केळोबा राधाकृष्ण महाराज स्वामी संस्थान, त्याचप्रमाणे पाचोबा महाराज स्वामी संस्थान, कोंडी असं म्हणतं कामदेवता लिंगेश्वर पावणाई महाराजा, दोरे असं म्हणतं देवता गांगोबाला विजय सदेवता जैन सगळा वाई देवता महाराज स्वामी संस्थान. तुम्हाला प्रत्येकाला विडा मान नांदेड मान्य करून घ्या. या सगळ्या आरंभलेल्या कार्याला तुम्ही सामील व्हा आणि आनंद करा. जय देवा तर कोटी स्वामी यंदाही आपली व्हायचा तुमच्याकडे सेवासाठी सगळ्यांची पूजा करता येईल. आयुर्वेदिक सेवा करून मागूया. आपल्या कुटुंबाचा मुलामुलांचा सगळ्यांचा सांभाळ करा. शेतीवाडी उद्योगधंदा सगळा द्यायचा, त्यांनाही सुखसमृद्धी आम्हाला. जय देवा तू सत्यान मानला स्वामी समोरता हे आपले मोहन लागतं आवाज व्हायचा तिच्यापैकी तुमची पूजा करता येईल. त्यांच्या संसारातल्या इच्छा आकांक्षा महिलांना पूर्ण करा. नोकरी धंदा सगळ्या देश देऊन आनंद करा. काय चुकलं तर माफ करा महाराजा. मंगलमूर्ती मोर्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हां घ्या नारळ घेऊन ये. नारळ घेऊन काकांच्या हातात द्या. नमस्कार करा. नाही नाही काकांच्या चंदनाची उठी कुंकुम केशरा धीरे जडून शोभा शोभरा ऋणदतीनु पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. हृदया पूजे रची भक्त वदना पूजे कौशी पूजे कौशी. शरण आलो तुझ्या शरणाशी. जय देव जय श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. अवधूत चंद्र श्री गुरुदेव नगराध्यक्षपदी विराजमान झालेले होते. आम्ही भाईंच्या घरी गेलो सगळेजण आणि भाईंनी प्रसाद घेतात आणि आपण मागला चालू असा कंटिन्युअसली. भात बनवतात उन्हात आणि या देवाच्या कार्यात कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही येता कृपया. आता भाजी वाढ दुर्वादा आमका भाजी वाढ काय विचारता पण भाजी काय आमच्याकडे कायच नाही. आम्ही आता तेच बसला आणि खूप गर्दी असतात. ती भात पण वाढतात. सो मुकेश नेहमी आम्ही बसला बाकी जण बसताना आणि जेवणाचा असतात माळप्रसाद घेतात आणि गर्दी खूप आहे. जेवढी माणसं जेवढी तेवढी माणसं मित्रांनो पाठीमागे लेडीज आणि इकडे पण जेवतात. जेवण वाढतात कंटिन्युअसली. थंड पाणी आहे. उन्हात पण बसले. आतमध्ये गडबड.
व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.